काय मित्रांनो, की बुवा आपण सगळे शेतकरी परेशान येते की कोणता माल घेतल्यानंतर भाव येईल, कोणत्या मालाला भाव आहे, काहीच समजेना. आता ह्यावर्षी टोटली मालाचे भाव पडले आणि बघा तुम्ही आता कांद्याची काय परिस्थिती आहे, केळीची काय परिस्थिती आहे, मोसंबीची काय परिस्थिती आहे. परत तुम्हाला सांगतो राहिलं उरलं सुरलं ते डाळिंब चांगलं होतं त्याची काय परिस्थिती झाली. म्हणजे इतकं भयानक हे झालं आहे की कोणत्याच मालाला पद्धतशीर जसे पाहिजे तसा भाव मिळाला. शेती म्हणजे परवडायचं नाही कारण का फक्त भाव नाही, नाहीतर उत्पन्न निघतं आहे, आपण उत्पन्न काढतोय, सगळं करतोय, पण त्याला भाव मिळाला. आणि सरकार सांगतंय दुसरीकडं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीर उभा आहे. अरे काय ढेकळं खंबीर उभा आहे तुम्ही? इथं जर आमच्या मालाला भाव नाही, आम्हाला काय पिकं घ्या हे समजायला तयार नाही आणि तुम्ही सांगतात की आम्ही खंबीर उभा आहे. खंबीर उभा आहे तर आमच्या शेतकऱ्याची कांद्याची परिस्थिती बघा काय आहे की नाही. केळीचं काय झालं आहे, केळी घरालाच पिकायला लागल्या, ही परेशानी आहे. बरं, आता दुसरे काही लोक काय सांगतात, बुवा तुम्ही वरडातात मग परत कशाला लावता, मग परत कशाला नाही लावायच्या. झाकण झुल्या तर काय तिथं काय आपण काय पडीक ठेवायची वावरं? हां, पडीक ठेवायचे काय आम्ही त्या जमिनी? मग आम्ही करायचं काय? म्हणजे हा एक प्रश्न आहे. आणि काही सहज बोलतात की बाबा मागं कांद्याला भाव नाही तर मग आता कशाला कांदे लावून राहिले तुम्ही, कशाला कांद्याचं बी टाकतात. अरे मग आम्हाला वावरं पडीक ठेवून नाही चालणार ना बाबड्या, आम्हाला तर करावंच लागणार आहे. पण मग त्या मालाला योग्य भाव जर मिळाला तर आणखीन काही शेतकरी त्याच्यात प्रगती करू शकतो ना. म्हणजे अशा गोष्टी मित्रांनो काही सुसाना सध्या असं झालं आहे शेतकरीचं. चला